साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. सोलापूर शहरातील विविध समस्या व मागण्यांसंदर्भात चर्चा करून त्याचे निवारण करण्यासाठी आज मुख्य कार्यालय राष्ट्रवादी भवन येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गटनेते आनंद चंदनशिवे यांनी भेट घेतली. सोलापूर शहरातल्या विविध प्रश्नाबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना आज आम्ही भेटलो. त्या भेटीमध्ये सोलापूर शहरातील हद्दवाढ भागाचा जो गेल्या 29 वर्षापासूनचा जो प्रश्न होता, जे हद्दवाढ भागातील बाळे, केगाव, दहिटणे, शेळगे या परिसरातील जे वीज पुरवठा होता तो ग्रामीण सेक्शनचा आहे, तो शहरी भागासाठी करण्यासाठी. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वं वेतन लागू, जे बदलीवर रोजंदारीवर कर्मचारी आहेत त्यांना कायम करण्याबाबत, तसेच सोलापूर शहरातल्या जे हद्दवाढ भागामध्ये मूलभूत सुविधा जी या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं दिल्या गेल्या नाहीत, विशेष निधी देण्याबाबत, आणि रमाई घरकुल आवास योजना जी गेल्या 3.5 ते 4 वर्षापासून जो निधी म्हणावा तसा निधी या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना 4,000 घरकुल प्रलंबित आहेत, तर याला 100 कोटीपेक्षा जास्त निधी लागणार आहे. त्याबाबत आम्ही सोलापूर शहरातले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार आणि नगरसेवक सुमितभाई शेख, माझे सहकारी नगरसेवक गणेश पुजारी, त्याचबरोबर सोलापूर शहरामधून युवा नेते अविनाश भडकुंबे, इरफानभाई शेख, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही माननीय अजितदादा पवार साहेब यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये सखोल अशी चर्चा त्यांच्यावर या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर याबाबतचं या संबंधित विभागाला जे काय आपल्याला लवकरात लवकर करता येईल अशा पद्धतीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यावर बैठक घेऊन द्यायचं आश्वासन माननीय अजितदादा पवार साहेब यांनी घेतलेलं आहे. तर मी सर्व सोलापूरवासियांना आपल्या माध्यमातून सांगतो की सोलापूरचे जे गेले 30 वर्ष प्रश्न सुटले नाहीत, ह्या प्रश्नाबाबत आतापर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत लोकप्रतिनिधी घेऊन जाण्याचं कर्तव्य होतं, परंतु घेऊन गेलं नसल्यामुळं आज शहरातला एक सोलापूर शहराचा नगरसेवक म्हणून आज ही प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. लवकरात लवकर सोडवेल अशा पद्धतीची आशा सोलापूरवासियांसमोर या ठिकाणी मी मांडत आहे आपल्या माध्यमातून. या प्रसंगी गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भारत जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक तौफिक शेख, इरफान शेख, अविनाश भडकुंबे, बाबूराव बनसोडे, भीमा मस्के आदी उपस्थित होते.